बहू, मुझे लड़का ही चाहिए। माँ 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 माँ, अभी तो भगवान ने मेरे हाथों पे किस्मत की लकीरें भी नहीं बनाई, और उनसे पहले ही आप सबने मेरी तकदीर का फैसला सुना दिया। माँ, मुझे जी लेने दो। अपनी कसम, मैं आपको कभी तंग नहीं करूंगी। जब जब खाना खाने के बाद आप सब मीठा खा रहे होंगे, तब मैं रसोई में जाकर सारे बर्तन साफ कर दिया करूंगी। माँ, मेरी स्कूल फीस की चिंता मत करना। मैं भैया की किताबों से अपने आप ही पढ़ लिख जाऊंगी। और हाँ, पापा से कहना मेरे दहेज की चिंता ना करे। मैं आपके साथ रहकर आपके बुढ़ापे का सहारा बनूंगी। अगर फिर भी आपको लगता है कि मैं आप पर बोझ बनूंगी, तो आप इस ऑपरेशन पर भी खर्चा मत करना। मैं ही भगवान जी से कह दूंगी कि मेरी माँ मेरा मरा मुंह देखे। बहू, क्या सोच रही हो? घर चले? नन्ही परी के स्वागत की तैयारियां भी तो करनी है ना। चलो। जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ माँसाहेब. आपला स्वाभिमान जपण्यासाठी इंग्रजांशी 2 हात करणारी रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई. स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी जिने समाजाच्या असह्य हाल अपेष्टा सहन केल्या त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई. या महान भारतीय कन्यांना त्रिवार अभिवादन करते. जमलेले सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षकवृंद आणि उपस्थित मान्यवरांचे अमरावती ग्रामीण पोलीस दलातर्फे स्वागत आहे. मी बोलते आहे. ओळखलत का? अहो मी कुणाची तरी मुलगी, कुणाची तरी ताई, कुणाची तरी मावशी, कुणाची तरी पत्नी, तर कुणाची तरी आई. पण हे सर्व नातं मी केव्हा सांगेल? तुम्ही माझा जन्म होऊ द्याल तेव्हाच ना. कारण मी आहे आईच्या उदरातील एक बालक, एक स्त्रीलिंगी बालक. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या जन्माची करुण कहाणी. समाजात वारंवार घडत असलेलं एक कटू सत्य. भारतीय संस्कृतीमध्ये सत्ययुगात स्त्रीला महत्त्वाचं स्थान देण्यात आलं होतं. अनेक कथांमध्ये तर देवादिकांना अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी आदिशक्तींनी म्हणजेच स्त्रीरूपाने शक्य करून दाखविल्या आहेत. अशा अनेक कथा आपल्या ऐकिवात आहेत. मग तो महिषासुराचा वध असू दे किंवा सीतेची अग्निपरीक्षा. आजही आपण धनप्राप्तीसाठी लक्ष्मी माता, विद्येसाठी सरस्वती, संकटमुक्तीसाठी दुर्गेची उपासना करतो. परंतु या सर्व आदिशक्तींची पूजा करताना मात्र माझ्यासारखे लाखो जीव आपल्यामध्येच येण्यापूर्वीच गर्भातच मारले जातात. पण का? मी मुलगी आहे म्हणून? अहो, तुम्हाला पत्नी हवी, बहीण हवी, आई हवी, मुलगी नको का? तुम्हाला हवा मुलगा, वंशाचा दिवा. मुलगा नसेल तर तुमचा वंश संपुष्टात येईल. तुमच्या चितेला अग्नी कोण देणार, पिंडदान कोण करणार, असे प्रश्न भेडसावणाऱ्या तुमच्या या समाजात मुलीला तर हे जग बघायची संधीच दिली जात नाही.
पण तुमचा वंशाचा दिवा तेवत राहण्यासाठी त्या वातेची भूमिका निभावते ती एक स्त्रीच असते. आणि जर ती स्त्रीच नसेल तर तुमच्या वंशाचा दिवा काय कामाचा? मुलगा जन्माला आला की आनंदाला उधाण येतं, पेढे वाटले जातात, आणि मुलगी जन्माला आली की कडुनिंबाची पाने खाल्ल्यागत चेहरा वाकडा केला जातो. कारण मुलगी कोणालाच नको असते. ही एक जीवनाची जोखीम आहे, तिला सांभाळावं लागणार, आणि शेवटी ती परक्याचं धन आहे. म्हणून ही जनधारणा वंशाचा दिवा वाचवत नाही, तर वंशाची ज्योत विझविते आहे. स्त्रीच नसेल तर तुमच्या वंशाचा दिवा वाढणार कसा? म्हणूनच विनविते आहे, कोवळ्या कळ्या गर्भातच खुडू नका. 2 कुळाचा उद्धार करणारी लेक वाचवा, देश वाचवा. बोले गर्भ स्त्रीत्वाचा, ऐका माझी कर्मकथा. बोले गर्भ स्त्रीत्वाचा, ऐका माझी कर्मकथा. गर्भातच भेदभाव हीच माझी खरी व्यथा. गर्भातच भेदभाव हीच माझी खरी व्यथा. एक वेळ वंशाचा दिवा समजलेला मुलगा आईवडिलांची विचारपूस करत नाही, पण बहीण भावंडात दुय्यम वाढवली गेलेली मुलगी तुमची विचारपूस करते, तुमची सेवा करते, तुमच्या जवळ राहते, प्रसंगी धावून येते. आज तुमच्या समाजात श्रावणबाळ आहेतच किती. मुली अशाच गर्भात मरत राहिल्या तर तुमच्या उपवर मुलांसाठी मुली शोधायच्या तरी कुठून? हा यक्ष प्रश्न समाजापुढे उभा राहील, यात शंका नाही. बालकाला जन्मतःच जीवन अमृत देणारी स्त्रीच असते. बाल्य अवस्थेपासून ते उन्मज होईपर्यंत तुमच्या तहान भुकेची, तुम्हाला काय हवं काय नको याची काळजी घेणारी फक्त आणि फक्त स्त्रीच असते. जरा विचार करा, विज्ञान कितीही पुढं गेलं तरी काही बाबतीत निसर्ग नियमांवर नाही मात करू शकत. आई असेल तर ती तिच्या लेकरांना कुठल्याही प्रसंगात उपाशी ठेवणार नाही. सांगा, कौशल्या नसती तर राम कुठून जन्माला आला असता? जिजाऊ नसत्या तर शिवबा कुठून जन्माला आले असते? का स्त्री भ्रूण हत्या थांबत नाही? का स्त्रीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय? कल्पना चावला, सुनीता विल्यम यांनी तर महिला आकाशाला गवसणी घालू शकतात हे दाखवून दिलाय. अहो, आपल्या स्वतःच्या दुःखाचा विचारही न करता आपल्या पोटच्या गोळ्याला, शिवबाला, साऱ्या महाराष्ट्रावर ओवाळून टाकणाऱ्या जिजाबाई मुलगीच ना. अगदी ताजं उदाहरण द्यायचं झालं तर गरीब घराण्यात जन्म घेऊन सारं आयुष्य कष्ट करून घालवलेली, पण आज साऱ्या जगाची माई आणि अनाथांची माय झालेली आपल्या सिंधुताई सपकाळ, ह्या सुद्धा मुलगीच आहेत ना. तरीसुद्धा काही आईवडिलांना मुलगी नकोशी वाटते. अरे पण का? ती उपवर झाल्यावर योग्य स्थळ मिळण्याची चिंता वाटते म्हणून? का हुंड्याची काळजी वाटते म्हणून? का मुलगी परक्याचं धन आहे म्हणून? का म्हातारपणी आपल्याला आधार देऊ शकणार नाही म्हणून? यासाठी स्त्रीकडे एक चिंतेची वस्तू म्हणून पाहण्यापेक्षा स्त्री पुरुष दोघांमध्ये स्त्रीला सुद्धा समानतेची वागणूक द्यायलाच हवी ना. अनेक आईवडील आपल्यापासून जन्माला न आलेल्या मुलीला गर्भातच ठार करतायत. आईच्या कुशीतील त्या निरपराध भाबड्या जीवाचा कोणी विचारच करत नाही. एक माता होणारी स्त्रीच आपल्या स्त्री अर्भकाच्या जीवावर उठते आहे. म्हणजे एक स्त्रीचा गळा घोटण्याचं पाप करते, आपल्या रक्ताच्या नात्याला विसरते. कधी कधी त्या नवजात अर्भकाला त्या कचऱ्याच्या कुंडीत टाकून देते, नाहीतर एखाद्या नाल्यात फेकून देते. काहीच कसं नाही होते आईला वाटत असेल. आपण काय करतोय याचं भान सुद्धा कसं राहत नसेल त्या अघोरी मातेला. आई, तुला नाही का कधी वाटलं माझे हात हातात घ्यावेत, माझं मऊ जावळं कुरवळावं, मला छातीशी घट्ट धरावं? जिथे सगळे लोक फक्त घाण टाकायला जातात तिथं मला टाकून गेलीस. आई, इतकी का गं माझी तुला लाज वाटली होती? 2 मिनिटांपेक्षा तिथं कोणी थांबत नव्हतं ग. तिथं मला कायमची सोडून गेलीस. नाका तोंडात दुधाऐवजी गावाभरचं घाण पाणी गेलं होतं ग माझ्या. आई, मला तर तुझं दूध हवं होतं. माझा काय गुन्हा होता? तुझा पान्हा का आटला असेल बरं? मला टाकून जाताना तुझे हात जड नाही झाले?
एकदाही का ग तुझं पाऊल नसेल अडलं? मग कशाला मला जन्म दिलास? हा कुठला मला शाप दिलास? का एवढी निर्दयी झालीस? 9 महिने पोटात मला वाढवून का ग अर्ध्यावर सोडून गेलीस? आई, का ग मला सोडून गेलीस? एक स्त्रीच आपल्या मुलीची हत्या करते. अथांग सागरासारखं हृदय असणारी माया, ममतेची मूर्ती म्हणून समजली जाणारी ममत्वाची देवता, स्वतःच्याच अपत्याची अवहेलना करून त्याचा खून करूच शकत नाही. कितीही आवर घालण्याचा प्रयत्न केला तरी कायदा आणि सुव्यवस्थेला धारेवर धरून मानवी मनाचा ठाव घेणारी घटना मागील काही वर्षांपूर्वी मुंबईच्या इस्पितळात घडली. एका स्त्रीनं 2 गोंडस बाळांना जन्म दिला. त्यापैकी एक मुलगा तर दुसरी मुलगी होती. निसर्गाने एकाच वेळी एका वेलीवर 2 तऱ्हेची वेगवेगळी फुलं फुलवली होती. पण 2 फुलांपैकी त्या देवीला एकच फुल आवडलं, तर दुसऱ्या फुलाचा तिला किळस वाटू लागला. तुमच्या लक्षात आलं असेलच, त्या 2 बाळांपैकी त्या मातेला मुलगी नकोशी वाटू लागली होती. तिनं त्या मुलीला संपवण्याचा विचार केला आणि क्षणाचाही विलंब न करता स्वतःच्या मुलीला उचललं आणि इस्पितळाच्या 4थ्या मजल्यावरून खाली फेकून दिलं. काय वाटत असेल हो त्या अर्भकाला? पराकोटीच्या कळा सहन करून आपल्याला या जगात आणणारी आपली आईच आपल्याशी दैवगतीचा खेळ खेळेल असं त्या चिमुकलीनं स्वप्नात देखील पाहिलं नसेल हो. परमेश्वर दूर नाही म्हणतात, ते काही खोटं नाही. आई या 2 अक्षरी ईश्वरतुल्य शब्दाचा लिलाव करणाऱ्या त्या अघोरी मातेचं ते पाप CCTVमध्ये कैद झालं. याची जाणीव त्या स्त्रीला नव्हती. एकंदर घटनेचा शेवट काय, तर मातेला कारावासाची शिक्षा भोगावी लागली. निसर्गाचा समतोल बिघडवणाऱ्या या क्रूर पडद्यामागचा हा खेळ तेव्हाच थांबेल जेव्हा पालक होणारे आईवडील आपल्या मुलांमध्ये मुलगा आणि मुलगी या असमानतेच्या धरीवर समानतेचा, मानवतेचा पूल बांधून दोघांनाही, मुलामुलींना समानतेची वागणूक देईल. तेव्हाच हा खेळ थांबू शकतो. शेवटी हात जोडून तुम्हाला एकच विनंती करते. ती भयान वादळी रात्र आणि ती अघोरी हवा, कोणी बरे विझवला तो चिमणासा दिवा. होत राहिली अशीच स्त्रीभ्रूण हत्या, तर मिळेल कशी आई प्रेम देणारी? लाभेल का प्रेमळ बहीण, पत्नी अन आजी रोज गोष्ट सांगणारी? मुलगा मुलगी समान हा नारा आज प्रत्येकजण देतोच आहे, पण वर्तमानाची स्थिती पाहता मुलीचे प्रमाण घटतेच आहे. उमलू द्या ह्या कळीला, तिला अजून जग पाहायचंय. फुलपाखरांमागे पळताना तिला हळूहळू फुलायचंय. का मारता तिला मातेच्या गर्भात, कारण ती एक मुलगी आहे. जरा भूतकाळ तपासून पहा, स्त्रीच जीवनाची शिल्पकार आहे. तेजस्विनी, कल्पना, कृष्णा, सुनीता, यशस्विनीची नावे किती सांगावी. स्त्रीमुळेच आहे आपले अस्तित्व, म्हणूनच स्त्रीभ्रूण हत्या थांबवावी. जन्मू द्या त्या चिमुकलीला, सार्थक या जन्माचे होईल. पाहाल तुम्ही हीच चिमुरडी, एक दिवस आकाशी भरारी घेईल. पाहाल तुम्ही हीच चिमुरडी, एक दिवस आकाशी भरारी घेईल. आता बघूया स्त्रीभ्रूण हत्या म्हणजे काय. गर्भलिंग निदान चाचणीनंतर केली जाणारी स्त्री अर्भकाची हत्या म्हणजे स्त्रीभ्रूण हत्या. स्त्रीभ्रूण हत्येमागील कारणे. मुली म्हणजे डोक्याला ताप ही मानसिकता अद्याप संपलेली नाही. हुंड्यासाठी होणारा छळ, ठराविक काळात मुलींची घ्यावी लागणारी काळजी, या आगामी काळात होणाऱ्या त्रासाला घाबरण्याबरोबरच आणखी अनेक कारणांमुळे लोक मुलीला जन्माला घालण्याचं टाळत आहेत. मुलगी हे परक्याचं धन आहे. तिच्या वाढवण्यावर, शिक्षणावर होणारा खर्च वायफळ जाणार आहे, ही एक मानसिकता तयार झाली आहे. हुंड्यामुळे किंवा आणखी काही वेगळ्या कारणांमुळे समाजात घटस्फोटाचं प्रमाण वाढते आहे. घटस्फोट, मानसिक, शारीरिक त्रास या वैतागाला कंटाळून स्त्रिया आत्महत्येला कवटाळत आहेत. त्यामुळे त्या समस्यांना सामोरे जाण्याची भीती माणूस बाळगत आहे.
उलट मुलगा म्हणजे आयुर्विम्यासारखा त्यांना वाटत असतो. तो मोठा झाल्यावर सोबत राहून आधार देतो, मरणानंतर मोक्ष देतो आणि आपला वंश पुढे चालवत राहतो असे लोकांना वाटत असते. वास्तविक वंशाचा दिवा पाहिजे म्हणणाऱ्याला आपल्या पणजोबाच्या अगोदरच्या कुणाचंच नाव सांगता येत नाही, तरीही वंशाच्या दिव्यासाठी अट्टहास का केला जातो? आता बघूया स्त्रीभ्रूण हत्येचे परिणाम. स्त्रीभ्रूण हत्या करण्याचे प्रमाण पुढे असेच सुरू राहिले तर अनेक कठोर समस्यांना, अराजकतेला तोंड द्यावे लागणार आहे. एक वेळ अशी येईल स्त्रियांची द्रौपदी सारखे स्वयंवरे भरवावी लागतील आणि वरदक्षिणा जाऊन वधूदक्षिणा पद्धत सुरू होईल. स्त्रीभ्रूण हत्येमुळे समाजात अविवाहित तरुणांची संख्या वाढते आहे, तसेच लैंगिक अपराधांची संख्याही वाढते आहे. विवाहयोग्य मुलींची संख्या कमी असल्याने वयस्कर पुरुष तरुण मुलींशी विवाह करतात. याचा परिणाम अधिक जनन क्षमता आणि लोकसंख्याही वाढण्यात होतो आहे. यानंतर आपण पाहणार आहोत स्त्रीभ्रूण हत्या भावी पिढीसमोरील एक गंभीर समस्या. महाराष्ट्र राज्य विविध क्षेत्रात नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे, परंतु लोकसंख्या वाढीचा वेग अपेक्षेनुसार नियंत्रित झालेला नाही. 1901 ते 1961 या 60 वर्षात राज्याची लोकसंख्या दुप्पट झाली आहे, परंतु 1961 ची लोकसंख्या त्यापुढील 30 वर्षातच म्हणजे 1991 पर्यंत दुप्पट झाली. या वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिनांक 9 मे 2000 रोजी राज्य लोकसंख्या धोरण निश्चित केले. त्यामध्ये मुलगाच हवा हा समाजातील दृढ असलेला हव्यास कमी करणे, मुलीचे कमी वयात लग्न याबाबतीत बालविवाह प्रतिबंध कायदा 1978 ची अंमलबजावणी, तसेच प्रसूतीपूर्व गर्भजल निदान कायदा 1998 ची अंमलबजावणी सुरू केली. त्याचप्रमाणे याबाबतीत लोकांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी जनजागृती अभियान राबविणे सुरुवात केले. महाराष्ट्र राज्यात जन्माचे सध्याचे प्रमाण नियंत्रणात आणण्याकरिता प्रामुख्याने खालील बाबींवर लक्ष केंद्रित केले जाते आहे. मुलीच्या विवाहाच्या वयात वाढ करणे. या नवीन नियमानुसार विवाहाच्या वेळी मुलीचं वय 18 वर्ष आणि मुलाचं 21 वर्ष वय निश्चित केले गेले आहे. एका अपत्यावर शस्त्रक्रियेचे प्रमाण वाढविणे. 2 अपत्यांनंतर शस्त्रक्रियेचे प्रमाण 100% वर वाढविणे. स्त्रीभ्रूण हत्येवर उपाय. आजच्या परिस्थितीचा विचार केला तर स्त्रियांचे कर्तृत्व मोठे असल्याचे दिसते. असे कोणतेही क्षेत्र राहिलेले नाही ज्याचे स्त्रियांनी नेतृत्व स्वीकारलेलं नाही. अगदी 10वी-12वीच्या परीक्षांमध्येही मुलीच आघाडीवर आहेत. असे असताना मुली नको म्हणणारे आपल्याच पायावर धोंडा मारून घेत आहेत, याची जाणीव त्यांना आलेलीच नाही. समाज रूढीला चिकटून, समाजाला घाबरून मुलाच्या प्रतीक्षेत स्त्रीभ्रूण हत्या करणाऱ्या पालकांना सामाजिक संस्थांनी, कार्यकर्त्यांनी बळ देण्याची आवश्यकता आहे. गरीब घरातील मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी अशा संस्थांनी घेतल्यास या प्रकाराला बऱ्याच प्रमाणात आळा बसेल. जी मंडळी मोठ्या मोठ्या प्रमाणात देवस्थानांना देणगी देतात, याच पैशातून अनेक गरीब मुलींचा उदरनिर्वाह आणि शिक्षणाच्या सोयी होऊ शकतात. ही जबाबदारी त्यांनी घेतली तर बरेच काही साध्य होणार आहे. आगामी काळातील मोठ्या अराजकतेपासून देशाची सुटका होणार आहे. माणसाची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. देशसेवा हीच ईश्वर सेवा आहे अशी वाक्ये केवळ पुस्तकातच राहिली आहेत. ती उपाययोजनेत यायला हवीत. तुलनात्मक दृष्ट्या एकूण 2 मुलांवर मुले असणाऱ्या एकूण जोडप्यांपैकी होणाऱ्या शस्त्रक्रियेचं प्रमाण महाराष्ट्र राज्यात 68%, तामिळनाडू राज्यात 69%, आंध्र प्रदेश राज्यात 75% एवढं आहे. तर निव्वळ 2 मुलींवर होणाऱ्या शस्त्रक्रियेचं प्रमाण महाराष्ट्र राज्यात 16%, तामिळनाडू राज्यात 43%, तर आंध्र प्रदेश राज्यात 54% एवढं आहे. एक मुलगा एक मुलगी असणाऱ्या जोडप्यांचं शस्त्रक्रियेचं प्रमाण महाराष्ट्र राज्य 46%, तामिळनाडू 61%, तर आंध्र प्रदेश 76% एवढं आहे. वरील एकूण निव्वळ मुलींवर होणाऱ्या शस्त्रक्रियेचं प्रमाण महाराष्ट्रात केवळ 16% एवढं आहे. यावरून मुलगा असल्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेण्यास कुटुंब प्रवृत्त होतात. एवढंच नव्हे तर मुलगाच हवा या हव्यासाकरिता निव्वळ मुली असणारी जोडपी प्रसूतीपूर्व गर्भजल निदान करून घेतात. सदर तपासणीमध्ये गर्भ स्त्रीलिंगी असल्याची खात्री असल्यास गर्भपात केला जातो, म्हणजे जन्माचे अगोदरच स्त्रीभ्रूण हत्या केली जाते. गर्भजल चिकित्सा करून घेण्याच्या या अनिष्ट प्रथेची सुरुवात झाली आणि आज याच प्रश्नाने आक्राळ विक्राळ रूप धारण केला आहे.
आपल्या हायटेक समाजमन किती रानटी आहे आणि किती विकृत आहे याचं दर्शन घडले. 2011 पावे तो आज झालेल्या जनगणनेनुसार दर 1000 पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचं प्रमाण दर्शविणारे आकडे पुढील प्रमाणे आहेत. महाराष्ट्र राज्यात 1991 मध्ये हे आकडे 934 असे होते, तर 2001 मध्ये 922, तर 2011 मध्ये 929 याप्रमाणे हे आकडे होते. तर अमरावती जिल्ह्यामध्ये 2001 मध्ये 957, तर 2011 मध्ये 947 याप्रमाणे हे आकडे होते. वरील प्रमाणे दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण महाराष्ट्रात 2011च्या जनगणनेनुसार 929 असून अमरावती जिल्ह्यात स्त्रियांचं प्रमाण 947 होते. याप्रमाणे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या प्रमाणात घट होत गेल्यास भावी पिढ्यांमध्ये मुलींची कमतरता जाणवून एक मोठी सामाजिक समस्या निर्माण होणार आहे. तसेच स्त्रियांवर हिंसाचार वाढेल. गर्भनिदान चाचणीचे प्रकार: अल्ट्रासोनोग्राफी, फोटोस्कोपी. स्त्रीभ्रूण हत्या करणाऱ्या विरुद्ध कायद्यात काय तरतुदी आहेत ते आता आपण बघूया. सर्वप्रथम भारतीय दंड संहिता 1860 कलम 312 यानुसार जो कोणी इच्छापूर्वक स्त्रीचा जीव वाचविण्याची सद्भावना नसताना तिचा गर्भस्राव घडवून आणेल त्याला 3 वर्षाचा कारावास आणि द्रव्यदंडाची शिक्षा होईल. तसेच तीच स्त्री जर पोटात वाढलेल्या मुलाचा गर्भपात करेल तर ती 7 वर्षांपर्यंत कारावास आणि द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र होईल. कलम 313 यानुसार कोणत्याही स्त्रीचा गर्भपात तिच्या संमतीशिवाय घडवून आणणाऱ्यास आजीवन कारावास किंवा 10 वर्षापर्यंतचा कारावास आणि द्रव्यदंडाची शिक्षा होते. कलम 314 यानुसार एखाद्या गर्भवती स्त्रीचा गर्भस्राव घडवून आणण्याच्या उद्देशाने केलेल्या कृतीमुळे स्त्रीचा मृत्यू घडवून आणणाऱ्यास 10 वर्षांपर्यंत कारावास आणि द्रव्यदंडाची शिक्षा देता येते. वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 हा कायदा भारत सरकारने 1 एप्रिल 1972 पासून लागू केला आहे. या कायद्याचे कलम 3 वैद्यकीय गर्भपात. गर्भपाताचा निर्णय हा पूर्णतः गर्भवती महिलेचा आहे. गर्भवती महिलेला 12 आठवड्यांपर्यंत गर्भपात करता येत होता. यासाठी एका डॉक्टरचं मत घेणं आवश्यक होतं. मात्र हाच कालावधी 20 आठवडे झाल्यास त्यासाठी 2 डॉक्टरचं मत घेणं बंधनकारक होते. परंतु सन 2020 मध्ये या कलमात सुधारणा करण्यात आली असून आता गर्भपात करण्याचा कालावधी 20 ऐवजी 24 आठवड्यांपर्यंतचा गर्भपात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र गर्भात व्यंग किंवा गर्भ हा बलात्कारामुळे राहिला असल्यास गर्भपाताची मर्यादा 24 आठवडेच राहणार आहे. विशिष्ट परिस्थितीमध्येच गर्भपाताचा कालावधी वाढविण्याचा अधिकार न्यायालयास राहील. वैद्यकीय गर्भपात कायद्यानुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने खालील कारणांकरिता करता येतो. जर गर्भवती मातेच्या जीवाला धोका असेल किंवा गर्भवती मातेला मानसिक किंवा शारीरिक आरोग्यास गंभीर इजा, दुखापत होत असल्यास गर्भपात करता येतो. जर नवजात बालकास जन्मानंतर मानसिक किंवा शारीरिक व्यंग असल्यास त्यामुळे बालकास अपंगत्व येणार असेल तर गर्भपात करता येतो. जर महिलेला किंवा कुमारिकेला बलात्कारामुळे गर्भधारणा झालेली असेल तर महिलेच्या मानसिक आरोग्याला जबर धक्का बसल्याचे गृहीत धरून गर्भपात करता येतो. विवाहित महिलेकडून किंवा तिच्या पतीकडून गर्भनिरोधक साहित्याचा किंवा औषधाच्या निष्क्रियतेमुळे गर्भधारणा झाल्यास गर्भपात करता येतो. कलम 4 गर्भपात कुठे करावा. वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 अंतर्गत शासन मान्यता प्राप्त असलेल्या गर्भपात केंद्रातच गर्भपात करता येतो. शासकीय गर्भपाताच्या सुविधा असलेल्या दवाखान्यांमध्ये गर्भपात करता येतो. त्यासाठी वेगळी परवानगी घेण्याची गरज नाही. MTP कायद्यान्वये सेंटरच्या जागेसाठी नर्सिंग होम, खाजगी दवाखाना, अशासकीय संस्था यांना जिल्हास्तरीय समिती किंवा जिल्हा शल्य चिकित्सकांची मान्यता परवानगी घ्यावी लागते. कलम 5 महिलेच्या जीवाला धोका उद्भवल्यास 2 डॉक्टरांच्या संमतीशिवाय सुद्धा गर्भपात करता येऊ शकतो. जर गर्भपात करणाऱ्या व्यक्ती नोंदणीकृत नसतील तर त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कार्यवाही करता येते. वरील प्रमाणे कलम 3 आणि 4 चं उल्लंघन करून नोंदणीकृत डॉक्टरकडून गर्भपात करून न घेतल्यास आणि शासनाने ठरविलेल्या दवाखान्यात गर्भपात न केल्यास कमीत कमी 2 वर्ष आणि जास्तीत जास्त 7 वर्ष कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यानंतर बघूया गर्भपात कोण करू शकतो. 20 आठवड्यांपर्यंत स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ गर्भपात करू शकतात.
स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र या विषयात काम करण्याचा 6 महिन्याचा अनुभव तसेच शासकीय सर्व सुविधा असलेल्या दवाखान्यांमध्ये 1 वर्ष काम करण्याचा अनुभव असलेले 2 MBBS डॉक्टर 20 आठवड्यांपर्यंतचा गर्भपात करू शकतात. गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र, लिंग निवडीस प्रतिबंध अधिनियम 1994 सुधारित कायदा 2003. स्त्री भ्रूण हत्या रोखण्याच्या उद्देशाने सन 1994 मध्ये भारत सरकारने लिंग निवडीस प्रतिबंध कायदा अस्तित्वात आणलाय. या कायद्यात 2003 ला सुधारणा करण्यात आली असून या कायद्यानुसार पोटातील गर्भ मुलगा आहे की मुलगी याची तपासणी करण्यास बंदी आहे. पोटातील गर्भाचे लिंग माहित करून गर्भपात करण्यास बंदी आहे. कायद्यातील तरतुदी न पाळल्यास त्याला कठोर शिक्षा देण्याची तरतूद आहे. सोनोग्राफीचा वापर करून लिंग परीक्षण करून मुलगा आहे किंवा मुलगी याची माहिती देणाऱ्या करिता या कायद्यात शिक्षेचं प्रावधान आहे. तसेच गर्भवती महिलेच्या कुटुंबियांनी लिंग परीक्षण करून घेण्याबाबत विचारणा केल्यास ते सुद्धा शिक्षेस पात्र ठरतात. त्यांच्याकरिता 3 वर्षाचा कारावास आणि 10,000 रुपये दंडाच्या शिक्षेची कायद्यात तरतूद करण्यात आली आहे. तसेच नोंदणीकृत डॉक्टरांचे नाव स्टेट काउन्सिलमधून 5 वर्षांकरिता कमी करण्यात येते. कायदा सांगतो की जिथे सोनोग्राफी केली जाते ती जागा, सोनोग्राफी करण्याचे मशीन आणि ते मशीन वापरणारी व्यक्ती या सर्वांची नोंदणी केली पाहिजे. तसेच संबंधित व्यक्ती प्रशिक्षित आणि पात्र असावा. कायदा सांगतो की वेटिंग रूम, OPD, सोनोग्राफी मशीनच्या शेजारी इथे गर्भलिंग तपासणी केली जात नाही असा बोर्ड असायलाच हवा. डॉक्टरांकडे या कायद्याची एक प्रत असायला हवी. सोनोग्राफी मशीन वापरण्यासंबंधीचं प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र उपलब्ध असावे. सोनोग्राफी मशीन, केंद्राची जागा यांची नोंदणी केलेले प्रमाणपत्र दर्शनी भागात लावलेले असावे. सन 1996 मध्ये बॅन ऑफ अल्ट्रासाउंड टेस्टिंग करण्यात आली. त्यामुळे स्त्री भ्रूण हत्येच्या गुन्ह्यास बऱ्याच अंशी आळा बसलेला आहे. हेल्पलाईन नंबर, राज्यस्तरावर या संबंधाने कक्ष कार्यान्वित असून त्यांचा हेल्पलाईन क्रमांक 1800-233-4475 असा आहे. तसेच www.amchimulgi.government.in या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली असून त्यावर आलेल्या तक्रारीचे तात्काळ निवारण करण्यात येते. याशिवाय स्त्रीभ्रूण हत्या होत असल्यास किंवा बेकायदेशीररित्या गर्भपात करण्यात येत असल्यास आपण याबाबतची माहिती अमरावती ग्रामीण पोलीस यांच्या खालील हेल्पलाईन क्रमांकावर त्वरित द्यावी किंवा स्थानिक पोलीस स्टेशनला सुद्धा तुम्ही तक्रार नोंदवू शकता. हेल्पलाईन क्रमांक 100 किंवा 7588210000. दूरध्वनी क्रमांक 0721-266-5041. मोबाईल आणि व्हॉट्सअप क्रमांक 7588410000. अमरावती ग्रामीण पोलीस दलाने प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये तसेच शाळा आणि महाविद्यालय इथे उपलब्ध करून दिलेल्या तक्रार पेटीद्वारे सुद्धा तुमची तक्रार तुम्ही देऊ शकता. जय हिंद.